लोकसभा निवडणूक अवघ्या तोंडावरती येऊन ठेपलेले, त्यामुळे अनेक पक्षांकडून प्रचार जो आहे तो सुरुवात होताना दिसून येत आहे। यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे ते आज येणार आहे, परंतु या यात्रेचे नाव आदिवासी न्याय या यात्रेचे देण्यात आलेले आहे, त्यामुळे आदिवासींवरती अन्याय झाला का असा एक प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आपल्यासोबत आहे। सर, भारत जोडो यात्रेचे नाव बदललेले आहे, आदिवासी भारत जोडो न्याय यात्रा केलेली आहे। आदिवासींना आतापर्यंत न्याय मिळाला नाही का? या ठिकाणी राहुल गांधीजी नंदुरबारला येत आहेत आणि त्यांनी नाव बदलून आदिवासी न्याय यात्रा असं दिलं आहे। मला वाटतं आदिवासी न्याय यात्रा हे नाव इथे येताना देण्याच्या अगोदर त्यांचे 2.5 वर्ष जे आदिवासी मंत्री होते या जिल्ह्याचे होते त्यांना विचारलं असतं की त्यांनी किती आदिवासींना न्याय दिला, तर मग निश्चितपणानं हे नाव देताना त्यांनाही थोडंसं संकोच झाला असता। आता तरी त्यांनी नाव दिलं आहे, पण आता त्यांना विचारावं की हे बरोबर आहे का, तुम्ही न्याय दिला का, असं त्यांना विचारलं तर मग बरं होईल। सर, पण राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत, महाराष्ट्रात परिवर्तन होईल का? 48 जागांपैकी अधिक जागा जिंकण्याचा जो दावा आहे तो काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे, काय सांगणार? ज्या ठिकाणी मागच्या 2.5 वर्षामध्ये सत्तेवर असताना ज्यांनी काही केलं नाही, इथल्या आदिवासींना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाला जी गती द्यायची होती त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ती थांबली होती आणि ते आमचं सरकार आल्यानंतर त्याला गती मिळाली आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर किती लोक विश्वास ठेवतील हा संशयाचा भाग आहे। आणि ते जरी इथे यात्रा त्यांची जरी आली, महाराष्ट्रात जरी आली, मला नाही वाटत त्या यात्रेचा कुठला परिणाम या निवडणुकीवर होईल। सर, पण मग वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र येण्याचे संकेत जे आहे ते बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे, त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये। मी तुम्हाला सांगितलं, कोणीही काही एकत्र आले, काही झालं तरी निश्चितपणानं आमचे भाजपाचे आणि आमच्याबरोबरचे साथीदार आहे त्यांच्यामध्ये जे नंबर आहे 45च्या वर, तो काही खाली येणार नाही, उलट वाढेल। सर, राहुल गांधी नंदुरबारमध्ये येत आहेत, काँग्रेसचे अनेक नेते असतील किंवा गांधी परिवार असेल, यांनी अनेक योजना नंदुरबारपासून सुरू केलेल्या आहेत आणि प्रचाराची सुरुवात बी केलेली आहे, त्यामुळे राहुल गांधी यांची प्रचाराची सुरुवात जी आहे ते नंदुरबारपासून होणार आहे आणि इथले जे काही काँग्रेसचे जे उमेदवार असतील ते निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतायत। एक गोष्ट आपण सांगितली की इथे पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीचे नारळ नंदुरबारमधून फुटत होते, म्हणजे सुरुवात इथून होत होती, परंतु तुम्ही बघितलं असेल मी राजकारणात आल्यानंतर 2 टर्म मी इथलं राजकारणामध्ये सुरुवात झाली होती, 2 टर्म झाले होते, त्या 2 टर्म नंतर त्यांचे इथून नारळ फोडायचं आणि प्रचाराची सुरुवात बंद झालेली आहे। आणि हे का बंद झाले? आम्ही ज्या पद्धतीने इथला विकास केला, इथल्या लोकांना मूलभूत गरजा दिल्या, त्याच्यामुळे बंद झाले। आणि कालांतरानं हिनाताईला इथून आपण निवडून दिल्यानंतर 2014 पासून मोदी साहेबांचं सरकार आलं, मोदी साहेबांच्या सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या विकासाला गती दिली। हिनाताईंने इथे रेल्वेचं जाळं असेल, रस्त्यांचं जाळं असेल, विजेचं जाळं असेल, निश्चितपणानं ह्या निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून ते जाळं निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं हिनाताईने केलं। ज्या मूलभूत गरजा होता पिण्याच्या पाण्यासारखं ते प्रश्न ताईने सोडवायला सुरुवात केली आहे। विजेचे प्रश्न होते, उज्ज्वलासारखी योजना घराघरापर्यंत पोहोचून त्या आदिवासी बांधवाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणानं केले आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी आता पूर्वी त्यांनी जे काय केलं होतं ते लोक आता जवळजवळ विसरले आहेत आणि ज्यांनी विकासाची कामं केली त्यांच्या मागे उभे आहे। या ठिकाणी मोदी साहेबांच्या मागे भक्कमपणानं आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला आदिवासी भक्कमपणानं उभा आहे। सर, महायुतीचे जागा वाटप नेमकं कधीपर्यंत होणार? लवकरच होणार। निश्चितच काँग्रेसने आदिवासींचा कुठलाही विकास केलेला नाही आहे, त्यामुळं काँग्रेस असो किंवा राहुल गांधी असो यांनी कितीही प्रचार केला तर याचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्रावरती होणार नाही आहे आणि महायुतीतल्या जागा वाटप जे आहे ते लवकरच होणार असल्याचे संकेत जे ते राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिले आहे। कॅमेरामॅन प्रसाद पवारसह जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।